हनुमानजी यांना माता सीताजी यांनी वरदान दिले होते की तू तुझ्या अष्टसिद्धी आणि नवनिधी हे तुझ्या इच्छेनुसार जे कोणी तुझी भक्ती करेल, जो कोणी श्रीराम नामाचे चिंतन करेल त्याला तू प्रदान करू शकतेस। आणि 8 सिद्ध्या कोणत्या तर पहिली आहे अनिमा। अनिमा सिद्धी ज्यांना प्राप्त झाली तो त्याच्या मनानुसार त्याचा आकार लहानात लहान करू शकतो। दुसरी सिद्धी आहे महिमा। महिमा सिद्धी ज्यांना प्राप्त झाली आहे तो त्याचा आकार मोठ्यात मोठ्या स्वरूपात करू शकतो। सिद्धी आहे गरिमा। तिसरी सिद्धी आहे गरिमा। गरिमा सिद्धी ज्यांना प्राप्त झाली आहे तो त्याचं वजन हे भारीत भारी करू शकतो। या सिद्धीमध्ये तो त्याचं वजन त्याच्या इच्छेनुसार कधीही वाढवू शकतो। चौथी सिद्धी आहे लघिमा। लघिमा सिद्धी ज्यांना प्राप्त झाली आहे तो त्याचं वजन त्याच्या मनानुसार हलक्यात हलकं करू शकतो। पाचवी सिद्धी आहे प्राप्ती। प्राप्ती सिद्धी ज्यांना प्राप्त झाली आहे तो त्याच्या इच्छेनुसार जे काही फळ त्याला हवं आहे तो प्राप्त करू शकतो। सहावी सिद्धी आहे प्राकाम्य। प्राकाम्य सिद्धी ज्यांना प्राप्त झाली आहे तो त्याच्या इच्छेनुसार आकाशामध्ये उडू शकतो आणि पृथ्वीच्या आतसुद्धा जाऊ शकतो। सातवी सिद्धी आहे ईशित्व। ईशित्व सिद्धी ज्यांना प्राप्त झाली आहे तो सर्वांवर शासन करण्याचं सामर्थ्य प्राप्त करू शकतो। आणि आठवी सिद्धी आहे वशित्व। वशित्व सिद्धी ज्यांना प्राप्त झाली आहे तो कोणालाही त्याच्या वशमध्ये करू शकतो। हे 8 सिद्धी आणि नवनिधी हनुमानजी यांना प्राप्त आहेत। सीतामातेच्या वरदानामुळे हनुमानजी हे 8 सिद्धी आणि नवनिधी कोणालाही प्रदान करू शकतात। म्हणूनच यालाच उद्देशून श्री तुलसीदासजी महाराज श्री हनुमान चालीसेच्या पुढच्या चौपाईमध्ये सांगतात, अष्टसिद्धी नवनिधी के दाता, अस्वर दीन जानकी माता। राधे राधे, हरे कृष्ण, जय श्री राम।